नमस्कार मित्रांनो. केंद्र सरकारने ऊस नियंत्रण आदेश 2026 चा मसुदा सध्या तरी मागे घेतला आहे. म्हणजेच हा नवीन कायदा येणारा जो होता तो आता रद्द केलेला आहे. यामध्ये महत्त्वाची शेतकऱ्यासाठी जी तरतूद होती ती म्हणजे ऊस गाळपास दिल्यानंतर 15 दिवसाच्या आत ऊसाचे बिल हे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावे लागणार होते. अन्यथा त्या रकमेवर 15% व्याज हे कारखान्यांनी शेतकऱ्याला द्यावे लागणार होते. ही महत्त्वाची तरतूद ऊस नियंत्रण कायदा 2026 मध्ये होती. पण आता हा कायदा विविध राज्य सरकारे यांनी विरोध केल्यामुळे केंद्र सरकारला मागे घ्यावा लागला आहे असे सांगण्यात येत आहे. ऊस नियंत्रण कायदा 2066 मध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने ऊस नियंत्रण आदेश 2026 चा मसुदा जाहीर केलेला होता. पण त्यावर राज्य सरकार आणि इतर संबंधित घटकांनी आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे या मसुद्यावर फेरआढावा घेण्याची गरज असल्याचे सांगत केंद्र सरकारने हा ऊस नियंत्रण आदेशाचा मसुदा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न मंत्रालयाने या मसुद्यावर 20 मे 2026 पर्यंत हरकती मागवल्या होत्या. राज्य सरकारने आणि इतर घटकांकडून मिळालेल्या सूचना अभिप्राय लक्षात घेता ऊस नियंत्रण आदेश 2026 च्या मसुद्याचा फेरआढावा घेणे गरजेचे आहे असे अन्न मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले गेलेले आहे. या मसुद्याच्या माध्यमातून 60 वर्ष जुन्या ऊस नियंत्रण आदेश 2066 च्या जागी एक नवीन नियामक व्यवस्था लागू करण्याचे प्रस्तावित होते, ज्या अंतर्गत इथेनॉल आणि खांडसरी उद्योगांना सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रस्ताव होता. या मसुद्याला खांडसरी उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याकडून विरोध दर्शवण्यात आला. या मसुद्यात 10 पेक्षा अधिक कामगारांनी दररोज सुमारे 500 टन गाळप क्षमता असलेल्या युनिटला खांडसरी युनिट म्हणून मानले जाणार होते. सध्याच्या नियमानुसार 20 किंवा त्याहून अधिक कामगार असलेल्या आणि क्षमतेबाबत कोणतीही मर्यादा नसलेल्या युनिटला खांडसरी युनिट मानले जाते. या मसुद्यातील प्रस्तावित व्याख्येमुळे मोठ्या संख्येने छोटे मनुष्यबळावर आधारित उद्योग नियामक कक्षेत आले आहेत. याचा शेतकऱ्यांना फटका बसला, ज्यांना सामान्यपणे साखर कारखान्यापेक्षा खांडसरी उद्योगाकडून अधिक भाव चांगला मिळतो असे शेतकरी सांगतात. स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस नियंत्रक कायद्या 2026 च्या मसुद्याला राजू शेट्टी यांचा विरोध नव्हता, पण त्यात दुरुस्ती आवश्यक आहे असे ते म्हणत होते. ऊसापासून तयार होणाऱ्या सर्व उपपदार्थाची किंमत गृहीत धरून FRP निश्चित करावी अशी दुरुस्ती शेतकरी संघटनेने सुचवली होती. पण सध्या तरी हा मसुदा मागे घेतला असल्याने आणि तो फेरआढावा घेऊन नव्याने आणला जाऊ शकतो असे सांगितले जात असले तरी मात्र सध्या तरी हा कायदा पूर्णपणे रद्द झाल्याचे स्पष्ट होत आहे. धन्यवाद.